गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम. गजानन वाकोडे, आपण व्हिडिओ बंद करावा प्लीज. गजानन वाकोडे. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च आपणाला एकदा वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय उपनिषद, कठोपनिषद. आणि ह्या कठोपनिषदाच्या अंतर्गत आज आपण 16वा मंत्र बघणार आहोत. 16वा मंत्र बघण्याच्या तत्पूर्वी कठोपनिषद पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांना पण मी साष्टांग वंदन करते. आणि आपण कठोपनिषदाच्या शांती पाठाकडे वळू. तिथून सुरुवात करते चिंतनात. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. मंत्र क्रमांक 16. प्रियमाणो महात्मा वरम तवेव हाद्य ददामि भूय तवैव नामना भवितायमग्नि शुंकां चिमामे न कृपाण गृह. अशा पद्धतीचा 16वा मंत्र आहे. आणि 16व्या मंत्राचा शब्दार्थ बघू. प्रसन्न झालेला तो उदार वृत्तीचा महात्मा यमराज त्याला म्हणजे नचिकेताला म्हणालाय की मी तुला आणखीन एक वर देतो. आणि हा अग्नी, जी अग्नीची उपासना सांगते,
हा अग्नी तुझ्याच नावाने प्रसिद्ध होईल आणि ही अनेक रूपांची माला तू स्वीकार कर. हा झाला शब्दार्थ. आता या ठिकाणी यमदेवांनी अग्नी उपासना सांगितलेली आहे. दुसऱ्या वरामध्ये नचिकेतांनी ज्यावेळेला स्वर्ग प्राप्तीसाठी अग्नीची उपासना मागितली की मला अग्नीची उपासना सांगा, म्हणजे जे अग्नी ज्यांना स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे त्यांना ही उपासना मी देऊ शकलो पाहिजे, आणि म्हणून मला तुम्ही अग्नीची उपासना सांगा. आणि म्हणून या ठिकाणी यमदेवांनी अग्नीची उपासना दिली. आता एक प्रश्न असा आहे की अग्नीच्या उपासनेपासूनच मग आता या वेदांमध्ये उपासनेला सुरुवात झालेली आहे. अग्नी उपासनेपासून वेदांनी उपासना त्या ठिकाणी सुरू झालं. मग का बरं अग्नी उपासनेपासूनच का बरं? तर काल आपण बघितलं की अग्नीला रूप आहे, आकाशाला रूप नाही, वायूला रूप नाही, पण अग्नी तत्व जे आहे पंचमहाभूतामधलं त्याला रूप आहे. तेज हे त्याचं रूप आहे, आणि तेज हे त्याचं रूप असल्यामुळे अग्नीचं उपासना कशाची करायची असते? उपासनेला रूपाचीच आपण उपासना करतो, स्वरूपाची उपासना करता येत नाही, कारण स्वरूप अनुपास्य आहे, ब्रह्म अनुपास्य आहे. आणि म्हणून तत्पूर्वी परब्रह्म स्वरूपाला नामरूपात्मक प्राप्त झालं नव्हतं. हा आपण मुद्दा काल बघितला. आणि अग्नीपासूनच रूपाला सुरुवात झाली. परब्रह्माला नामरूपात्मक प्राप्त झालेलं रूप म्हणजे अग्नी आहे. आणि रूप आहे अग्नीचं, म्हणजे अग्नीचं रूप कोणतं आहे? अग्नीचं रूप हे तेज आहे. तेजस्विता हे अग्नीचं रूप आहे. प्रकाश देणं हे अग्नीचं रूप आहे. तेजस्वितेने काय होतं? ज्ञानवन्नी प्रगटतो, आणि प्रकाशाने ज्ञानवन्नी जेव्हा प्रगट होईल, प्रकाश प्रगट होईल, त्यावेळेला अंधाराचा नाश होणार आहे, अविद्येचा नाश होणार आहे. असं हे अग्नीचं जे रूप आहे, प्रकाश आणि तेजस्विता, हे ह्या रूपामुळे या अग्निदेवतेची उपासनेला या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि वेदांचं सुद्धा वेद कळणं, रूप फक्त डोळ्याने दिसतोच ते रूप पाहू नाही, जाणीव रूपामध्ये जे आहे, जे कळतं रूप प्रकाशामध्ये कळतं, आणि कळणं जे आहे हे प्रकाशाच्या माध्यमातून पण कळतो, आणि जाणीवेच्या माध्यमातून पण आम्हाला कळतो, ज्ञानाच्या माध्यमातून पण ते कळतं. मग हे जे कळणं आहे, हे कळणं सुद्धा रूपच आहे. दिसून कळतं आणि प्रकाशात कळतं, दोन्ही गोष्टींनी कळणं होत असतं. आणि म्हणून अग्नीला रूप असल्यामुळे, तेज असल्यामुळे, तेज हे त्याचं रूप असल्यामुळे अग्नीची उपासना ह्या वेदांनी सुरू केली. आणि म्हणून अग्नी उपासना सगळ्यात पहिले या ठिकाणी वेदांनी जी चालू केली आहे, ती अग्नीची उपासना यमदेवांनी नचिकेताला दिलेली आहे. आणि नचिकेता या ठिकाणी यमदेव अत्यंत प्रसन्न झालेले आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात आपण अशी ठेवायची की ही जी तत्र आख्यायिका विद्यास्तुत्यर्था, ही जी आख्यायिका आहे ही विद्यास्तुत्यर्थ आहे. हे ध्रुवपद आहे, हे ध्रुवपद आहे. हे ध्रुवपद कधी विसरता कामा नये. म्हणून अग्नीला जे रूप आहे ते रूप तेज आणि प्रकाश जो आहे, तेज म्हणजेच प्रकाश, आणि त्यात अज्ञानाचा नाश होणार आहे. आता हे म्हणून वेदांचा अभ्यास जो आहे हा ज्यावेळेला मला कळणार आहे, वेदाध्ययन ज्यावेळेला मला कळणार आहे, त्या कळण्यानी, वेदाध्ययनाचा कळण्यानी माझा अज्ञानाचा नाश होणार आहे, अविद्येचा नाश होणार आहे. आणि म्हणून आम्हाला वेदाध्ययन कसं करायचंय? अत्यंत एकाग्रतेने करायचं आहे. काल आपण
एकाग्र चित्त म्हणजे काय मी बघितलं. हा मुद्दा जो आहे अग्नीचा आणि वेदांचा कळण्याचा मुद्दा, सुनील काकांशी चर्चा करून त्यांनी सांगितलेला मुद्दा आहे हा. आणि म्हणून आज मला अगदी प्रामुख्याने हा सुरुवातीला इथे सांगण्याची हे झाली. त्यांच्या चर्चेमधून आलेला मुद्दा आहे. सहज बोलणे, सहज बोलण्यातून आलेला मुद्दा, आणि म्हणून मी इथे तो सुरुवातीलाच उद्वृत्त केलेला आहे. पण एकाग्र चित्ताने, म्हणून वेदाध्ययन आम्हाला एकाग्र चित्ताने करायचं आहे. आणि असं एकाग्र चित्ताने आम्ही जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला आमचं मन अतिशय शुद्ध करायचंय, चित्त शुद्ध करायचं, अंतःकरण शुद्ध करायचंय. म्हणजे श्री गुरूंनी जे ज्ञान दिलं ते आम्हाला चातकाप्रमाणे श्रवण करता येईल. श्री गुरूंकडून आलेलं ज्ञान, शब्दरूपी ज्ञान, त्या शब्दाचा अर्थ बघायचा, अर्थामधून प्रक्रियेकडे जायचं, प्रक्रियेकडून अनुभव जाणीवकडे जायचं, कळणं. आणि मग ते एकदा जाणीव रूप ह्या स्वरूपामध्ये ते ज्ञान आलं की मग आम्ही ज्ञानरूप व्हावे. ही संपूर्णपणे अशा पद्धतीने जर आमचं वेदाध्ययन होत असेल तर मग ते वेदाध्ययन आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो, तत् स्वरूपापर्यंत घेऊन जातो. आणि हे आम्ही फक्त लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आम्हाला ही आख्यायिका ब्रह्मविद्येची स्तुती सांगते. म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये माझ्यासाठी काय दिलेलं आहे, साधकासाठी आचार्यांनी काय दिलेलं आहे, म्हणून आचार्यांनी या ठिकाणी भाष्य केलंय. त्या भाष्यातून साधकाला मार्गदर्शन केलंय की साधक कसा असावा. ह्या श्लोकाच्या माध्यमातून सुद्धा आचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे आचार्यांनी, की शिष्याची जी योग्यता आहे ती शिष्याची योग्यता पाहून गुरु महात्मा यमराज अत्यंत प्रसन्न झाले आणि नचिकेत्याबद्दल अत्यंत प्रेम उदयाला आले. प्रसन्न झाल्यामुळे प्रेमाला भरता आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आचार्यांनी खूप सुंदर असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. श्री गुरूंसाठी शब्द वापरलेला आहे, अक्षुद्र बुद्धी. अक्षुद्र बुद्धी, महात्मा अक्षुद्र बुद्धी, अशा पद्धतीचा एक सुंदर शब्द आचार्यांनी आपल्या भाष्य करताना वापरलेला आहे. अक्षुद्र बुद्धी म्हणजे काय? श्री गुरूंची बुद्धी ही अक्षुद्र असते, म्हणजे विशाल असते, विशाल मन. श्री गुरूंचं मन कसं असतं? विशाल असतं. कसे असतात तो श्री गुरु? शिष्यावर अहेतुक कृपा करतात. कोणताही हेतू त्याच्यामध्ये नसतो, अहेतुक त्याच्यावर कृपा करत असतात. आपले सर्वस्व शिष्याला बहाल करतात. असं वाटतं का आपल्याला की माझ्या श्री गुरूंनी माझ्यावर अहेतुक कृपा केली आहे आणि मला सर्वस्व अर्पण करायला माझे श्री गुरु आहेत, हा भाव शिष्याच्या मनात तयार व्हावा. नचिकेताच्या मनात तयार झाला होता आणि म्हणूनच यमदेव त्याच्यावर प्रसन्न झाले होते. परंतु हा अभ्यास करताना, ही आख्यायिका अभ्यास करताना माझ्या अंतरंगामध्ये हा भाव तयार असावा. आपण किती विचार करतो, देऊ की नको, देऊ की नको, 10 विचार करतो. साधा रुमाल द्यायचा असेल तर विचार करतो आम्ही, रुमाल देऊ की नको देऊ, वापस मिळेल का, चांगल्या स्थितीत मिळेल का. एवढा नुसत्या रुमाल देण्यासाठी आम्ही त्याच्यावर विचार करतो. परंतु श्री गुरु मात्र आपले सर्वस्व बहाल करतात. अहेतुक आमच्या देण्यामध्ये हेतूच असतो. आम्ही जर आज दिलं तर उद्या हे नक्की आपल्याला मदत करतील, अशा पद्धतीच्या आमच्या आशा अपेक्षा हेतू त्याच्यामध्ये असतात. पण श्री गुरु निरपेक्ष प्रेम करतात. हे त्यांचं दयाळुत्व आहे, हे दयाळुत्व आहे. आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ त्या लगी. त्या ठिकाणी अजिबातच विचार करत नाही, तत्काळ विचार.
तत्काळ देतात. आमच्यासारखा विचार नाही करत. थांबा जरा विचार करतो आणि मग तुम्हाला द्यायचं की नाही ठरवतो. क्षुद्र बुद्धी कोणाची? आमची. आणि श्री गुरूंची अक्षुद्र बुद्धी, विशाल मन. अक्षुद्र म्हणजे क्षुद्र नाही, क्षुद्र म्हणजे संकुचित, क्षुद्र म्हणजे संकुचित, आणि ही विशाल. अक्षुद्र म्हणजे विशाल. मग त्यांची अक्षुद्र बुद्धी आमच्या अनुभवाला आम्हाला येते का? येते. केव्हा? अनुग्रहकाली. फार महत्वाचा मुद्दा दिला आचार्यांनी. हा हा नीट समजून घ्या. परत एकाग्रतेने श्रवण करा. एकाग्रतेने ज्या वेळेला हे श्लोक आम्ही समजून घेऊ, त्यावेळेला शब्दाच्या मागचा अर्थ, अर्थातून प्रक्रिया, प्रक्रियेमधून ज्ञान, जाणीव आणि ज्ञानरूपता. इतका प्रवास साधकाला करायचा आहे. आणि म्हणून अनुग्रहकाली श्री गुरूंचं दयाळुत्व आम्हाला अनुभवायला मिळतो. तेची क्षणी अनुग्रह केला, तेची क्षणी मोक्ष झाला. त्या क्षणी अनुग्रह, त्या क्षणी मोक्ष. बंधन काही आत्म्याला बोलूच नाही. अनुग्रहकालीच आम्ही मोक्षाचा अनुभव घेतो, मोक्ष रूप होतो, तत्रूप होतो. आणि हे श्री गुरूंचं दयाळुत्व आमच्या जर लक्षात तत्क्षण त्याच वेळेला येत असेल, तर आमची सगळी वाटचाल पुढची त्यांच्या दयाळुत्वामध्ये होते. काय म्हंटल मी? त्यांच्या दयाळुत्वामध्ये. म्हणजे श्री गुरूंनी आमच्यावर दया करायची आणि आम्ही मात्र रेनकोट घालून बसायचं. ती दया आमच्या अंतःकरणामध्ये थोडीशी सुद्धा त्याचा जाणीव आमच्या अंतःकरणात नसावी. हे रेनकोट घातल्याचं लक्षण आहे. हे चिलखत घातल्याचं लक्षण आहे की आम्हाला ते दयाळुत्व एवढंसं सुद्धा स्पर्श करत नाही. श्री गुरूंच्या दयाळुत्वाचा स्पर्श जर माझ्या अंतःकरणाला झाला ना, तर साधक हा सावध, साक्षीपी दक्ष होतो. कशासाठी? साधन करण्यासाठी आणि मोक्षासाठी. असं दयाळुत्व आहे श्री गुरूंचं. हो, सद्गुरु बोध जेव्हा झाला, फार सुंदर ओव्यान संत आपल्याला सांगतात. दयाळुत्व, श्री गुरूंचं दयाळुत्व सांगतात. श्री गुरूंची अक्षुद्र बुद्धी सांगतात संत. त्यांच्या शब्दातून आपण त्यांचं दयाळुत्व समजून घ्यावं. त्यांचं अक्षुद्र बुद्धी आम्ही समजून घ्यावी. कशासाठी? आम्हालाही तितकीच अक्षुद्र बुद्धी आमची पण व्हायला पाहिजे. जीवाची बुद्धी ही संकुचित आहे. संकुचित स्वरूपाचा जीव आहे. तो अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. आणि म्हणून आम्ही श्री गुरूंचं दयाळुत्वाचा स्पर्श आमच्या अंतःकरणाला झालाच पाहिजे. हो, आज झालाच पाहिजे. तो दयाळुत्व अंतःकरणाला स्पर्श झाला तर तो आनंद डोळ्या वाटे बाहेर पडल्याशिवाय राहणार. कसे आहे श्री गुरु? सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहाचा अंत आला. श्री गुरूंचा बोध ज्या वेळेला झालेला आहे, त्यावेळेला या चारही देहाचा अंत झाला. हो, आणि नुसता अंत नाही, अंत झाल्यानंतर निजध्यास लागल. कशाचा निजध्यास लागतो? स्वस्वरूपी, स्वस्वरूपाचा निजध्यास लागतो. त्या ठिकाणी ज्या वेळेला या चार देहांचा अंत होतो, केव्हा होतो? श्री गुरूंचा बोध झाल्यानंतर. त्यांचं दयाळुत्व, तो स्पर्श मला झाला तर निजध्यास मला लागणार आहे. पक्क लक्षात ठेवा. निजध्यासाची खूण लक्षात ठेवा. स्वस्वरूपाचा निजध्यास, त्यांचं दयाळुत्वाचा स्पर्श अंतःकरणाला झाल्यानंतर लागणार आहे. का तीनदा सांगते वाक्य? कारण तो आम्हाला झाला पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. आमचं दयाळुत्व कसं असतं? श्री गुरु अकारण करून असतात. आम्ही कारणाकारणांनी दया आमची प्रगट होते. मी जीव आहे, मला शिवरूप करायचंय, असा संकल्प जीवाला शिवरूप करण्याचा
संकल्प, ब्रह्मरूप करण्याचा संकल्प श्री गुरूंचा असतो. आणि म्हणून ऐसी कळवळ्याची जाती हो करी लाभावेन प्रीती. कशी आहे कळवळ्याची जात आहे ती. कळवळा येतो कोणाबद्दल? शिष्याबद्दल. शिष्याबद्दल कळवळा येतो आणि त्या कळवळ्या पोटी त्यांचं ते प्रेम, लाभाविण प्रीती, कोणताही त्यात लाभ नाही, अहेतुक कृपा ते शिष्यावर करतात. कशी करतात हो? फार सुंदर दृष्टांत आहे. फार सुंदर दृष्टांत नाथ महाराजांनी दिलेला आहे. नाथ महाराज म्हणतात की जेवी बाळाचे लळे पाळणे, हे व्यालीची वेदना जाणे. आपल्या बाळाचं लळे पाळणे, लाड, कोड, कौतुक, त्याची वेदना कोण जाणतं? कोड, कौतुक आणि वेदना पण बाळाचं कोण जाणतं? आईच जाणते. आईच जाणते. फक्त शिष्याची पूर्ण बोध करणे. ज्याप्रमाणे आई आपल्या बालकाचं वेदनाही जाणते, त्याचं कोड कौतुकही जाणते की नेमकं काय केल्याने माझ्या बाळाला चांगलं वाटणार आहे, त्याचं कौतुक करते. आणि अगदी त्याप्रमाणे शिष्याची पूर्ण बोध करणे, तेथील कळवणे सद्गुरु जाणे. शिष्याला पूर्ण बोध करण्यासाठी जो कळवळा आहे तो फक्त श्री गुरूंपाशी आहे. मला तोच कळवळा कळला पाहिजे म्हणून संतांच्या वाङ्मयांचा अभ्यास आम्हाला करावा लागेल. म्हणून संत वाङ्मय महत्वाचं. तो लळा कळला पाहिजे, लाभाविण प्रीती कळली पाहिजे, कळवळा कळला पाहिजे, अक्षुद्र बुद्धी कळली पाहिजे, अहेतुक कृपा कळली पाहिजे, दयाळुत्व मला कळलं पाहिजे. म्हणजे माझ्या अंतःकरणाला या सगळ्या गोष्टीचा स्पर्श झाला पाहिजे. तेव्हा श्री गुरूंचं महात्म्य कळेल आणि त्याच वेळेला झडझडून वाहिला निघ होईल. निज ध्यास सस्वरूपी. गुरुबोध जेव्हा झाला, निज ध्यास सस्वरूपी त्यावेळेला लागेल, तोपर्यंत नाही. श्री गुरूंना भेटून येतो, परत आल्यानंतर आपण आपल्या ठिकाणी ठीक, ते त्यांच्या ठिकाणी ठीक. म्हणून आम्ही क्षुद्र बुद्धीमध्ये आहो म्हणजे जीव संकुचित बुद्धीचा आहे. सरड्याची धाव कुठपर्यंत असते? कुंपणापर्यंत असते. जीव कोण आहे हो? सरडा आहे. म्हणून त्याची धाव फक्त संकुचितच असते. अल्पज्ञ आहे तो, अल्पशक्तिमान आहे. जीव पातळीवरच तो असतो, त्याच्या पुढे जायची जीवाची ताकद नाही. पण ह्या क्षुद्र बुद्धीच्या साधकाने आपला अधिकार वाढवावा. नचिकेत्यासारखा अधिकार वाढवावा. नचिकेत्याने वाढवलेला अधिकार. आणि म्हणून श्री गुरु प्रसन्न झालेत आणि म्हणून अग्नीची उपासना दिलीये. नुसती उपासना नाही दिली तर चौथा एक वर पण माग म्हणून सांगितलेली आहे. नुसता वर मागणे सांगितलं तर शब्दरूपी माला सुद्धा त्याला प्रदान केलेली आहे. येणारच आहे पुढे. आणि म्हणून हा कळवळा लक्षात जो घेईल, श्री गुरूंचं दयाळुत्व जो लक्षात घेईल, कळवळा लक्षात घेईल, लाभाविण प्रीती जो लक्षात घेईल, जो शिष्य हे शिष्याच्या अंतःकरणाला सगळ्याचा स्पर्श ज्या वेळेला होईल, त्याच वेळेला शिष्यामध्ये नम्रता येणार आहे, विनयशीलता येणार आहे, अंतर्मुखता येणार आहे, चिंतनशील वृत्ती येणार आहे. लिहून घ्यावं काय काय येणार आहे, माझ्यामध्ये काय काय आहे आणि माझ्यामध्ये काय काय नाही. याच्यातलं जे नाही ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा. उपनिषदांच्या अध्ययनाच्या माध्यमातून याचा प्रयत्न करावा. श्रद्धा वाढीस लागणार आहे. गुरुभक्ती त्या ठिकाणी येणार आहे. ज्ञान जिज्ञासा आणि वैराग्य वृत्ती इत्यादी सगळ्या गुणांनी संपन्न होऊन जर आम्ही श्री गुरूंपाशी जात असू तर श्री गुरु त्याला भरभरून ज्ञान देतात. श्री गुरूंपाशी कशाला जायचं? त्यांचं दर्शन का घ्यायचं? तर त्यांच्या दर्शनाने
त्यांच्या भेटीनी आम्हाला भरभरून ज्ञान मिळणार आहे, सर्वस्वाचं दान मिळणार आहे. म्हणून श्री गुरूंची भेट, म्हणून श्री गुरूंचं दर्शन. परंतु इतक्या गुणसंपदा माझ्यापाशी हव्यात. अंतःकरण या पूर्ण गुणसंपदेनी युक्त असावं. माझा अधिकार मी वाढवावं. मी क्षुद्र बुद्धीचा आहे, तर अक्षुद्र बुद्धीकडे जाण्यासाठी वाटचाल करावी. ती त्यांच्या कृपेने होणार आहे आणि म्हणून त्यासाठी अधिकार प्राप्त करावा. श्री गुरु भरभरून ज्ञान देतात. किती ज्ञान देतात हो? काय शिकवावं, ह्या शिष्याला काय शिकवावं, किती द्यावं, किती द्यावं, किती नको, असं त्यांना होऊन जातं. प्रसन्न असतात. तसे सगळ्या शिष्यांवर ते प्रसन्न असतात. पण ज्ञान देण्याच्या बाबतीत अधिकार संपन्न शिष्याला किती देऊ आणि किती नको, आपल्याला हा अनुभव व्यवहारात आहे की नाही? एखाद्यावर जर खूप उपकार केले आणि त्यांच्याकडे जर आपण गेलो, तर आता यांना मी काय करून काय नको, फुलासारखं झेलतात. आणि हा अनुभव आपल्या व्यवहारात सगळ्यांना असतो. पण हा अनुभव व्यवहारातला असला तरी हा अनुभव टिकाऊ नसतो हो. उपकाराची मर्यादा संपली, कालखंड संपला की त्या अनुभवाचं सुद्धा शेवटी नाशच होतो. परंतु परमार्थामध्ये हा जो अनुभव आहे श्री गुरूंकडून आलेला, ते श्री गुरूंना किती देऊ आणि किती नको, सगळं ज्ञान भंडार त्याच्यासाठी खुलं असतात. इतके ते उदार असतात. आणि हा अनुभव आम्हाला यावा की नाही हो? नक्की यावा की नाही? माझे श्री गुरु भरभरून ज्ञान द्यायला मला तयार आहे. माझी झोळी पक्की हवी. आणि या अनुभवासाठी आम्ही नक्की तडफडावं. आणि हा अनुभव घ्यावाच. व्यवहारातल्या अनुभवाच्या मागे बिलकुल लागू नये, पण या अनुभवाच्या मागे नक्की लागावं. किती उदार आहे ते, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. काय घेतात? जीवभाव घेतात हो, आणि आत्मभाव देतात. नाशिवंत घेतात आणि अविनाशीत्वाला आम्हाला प्राप्त करून देतात. असे ते उदार आहे. आत्मभाव देतात, जीवभाव घेतात. अक्षुद्र बुद्धी, श्री गुरूंची अक्षुद्र बुद्धी. पण शिष्य जर या गुणांनी संपन्न असेल तो तरच आम्हाला अक्षुद्र बुद्धीचा अनुभव येऊ शकतो. नुसतं श्री गुरूंची अक्षुद्र बुद्धी असं म्हणून नाही होणार. नुसत्या शब्दांनी समाधान नाही होणार हो. बोलाचा भात आणि बोलाची कढी. कोणी जेवून तृप्त झालाय का? जेवून तृप्त व्हायचं असेल तर आम्हाला प्रत्यक्षच तो घास खावा लागेल. म्हणून आम्हाला त्यांच्या अक्षुद्र बुद्धीचा अनुभव आमच्या अंतःकरणाला तो आलाच पाहिजे, स्पर्श करून गेलाच पाहिजे. आम्ही नेहमी जीवभावाचा विचार करतो, प्रपंचासक्त असतो, विषयासक्त असतो. आणि म्हणून श्रीगुरूंना सुद्धा ज्ञान देण्यासाठी मर्यादा पडतात. प्रपंचासक्त असल्यामुळे, विषयासक्त असल्यामुळे, आम्ही संकुचित वृत्तीमध्ये असल्यामुळे, जीवभाव घट्ट असल्यामुळे श्री गुरूंना सुद्धा ज्ञान द्यायला मर्यादा पडतात. आता मी याला कसं समजावून सांगू? याला समजतच नाहीये. मुलाला किती समजावून सांगितलं की बाबा रे, अशा पद्धतीने जीवन जगू नको, पण त्याला कळतच नाही. मग एक वेळ येते की घरामधले ज्येष्ठ मंडळी त्याला सांगण्याचं थांबतात की नाही थांबत? थांबतातच की नाही. आता याला सांगून फायदा नाही, त्याला कळतच नाही. अगदी त्याप्रमाणे श्री गुरु पण बघतात की शिष्य कितने पाणी में है, हे त्यांना बरोबर लक्षात येतो. श्री गुरूंनी शिष्याकडे बघितल्या बरोबरच त्यांच्या लक्षात येतो की अंतःकरण हे किती, अंतःकरण सत्व गुणाचा उदय किती आहे, रजगुणाचा उदय किती आहे, तमोगुणाचा त्यामध्ये किती प्रभाव आहे, हे ताबडतोब लक्षात येतो.
क्षुद्र बुद्धी किती प्रमाणामध्ये ती पातळ झाली आहे, की घट्ट स्वरूपात आहे, पाहिल्या बरोबर लक्षात येतो श्री गुरूंचा. आणि म्हणून मी ती सर्व गुण संपदा अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा, स्वतःला पात्र करावे, आणि मग किती देऊ आणि किती नाही त्या श्री गुरूंच्या अंतरंगाच्या स्थितीमध्ये ती स्थिती मी अनुभवावी. मग बघा हो काय मौज आहे. आनंद ही आनंद बरस रहा, सतगुरु तुम्हारे दर्शन में. बस. पण त्यासाठी शिष्य पाहिजे निष्ठावंत हो. त्यासाठी शिष्य कसा हवा? शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिमंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. समर्थांनी सांगितलं. आणि म्हणून अशा पद्धतीची क्षुद्र बुद्धी घेऊन जर आम्ही आमच्या श्री गुरूंकडे जात असेल, जातो का आम्ही क्षुद्र बुद्धी घेऊन? नक्की जातो. गुरुदेवा काय करू? आठवतच नाही, लक्षातच राहत नाही, आठवत नाही, लक्षात राहत नाही, वेळ मिळत नाही हो अभ्यास करायला, समजत पण नाही. फार कठीण आहे हो उपनिषद, समजतच नाही. आणि आम्हाला समजलं तरी बोलता येत नाही. जी श्रवणाची व्याप्ती श्री गुरूंनी सांगितली ना, ऐका, लिहा, बोला आणि मग जगा. बोलता बोलता अनुभवा येते, ते आत्मसात करा, दृढ करा, ज्ञान बुद्धीमध्ये स्थित करा, दृढ करा, आत्मसात करा. पण हे काहीच जमत नाही हो. आणि कोणाकडे जातो? अक्षुद्र बुद्धी असलेल्या श्री गुरूंकडे. म्हणजे दिव्याकडे जायचं आम्ही, प्रकाशमान दिव्याकडे जायचं, की त्या प्रकाशमान दिव्याच्या समोर अंधार टिकतच नाही. आणि त्याला दिव्याला म्हणायचं की अरे बाबा दिव्या, एवढा प्रकाशमान आहे तू, पण मला तरी पण काही दिसतच तर नाही अजून. प्रकाश असूनही काही दिसत नाही, वस्तू दिसत नाही. ब्रह्मदिसी उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसी उघडे, ब्रह्मवस्तू उघडी आहे जगामध्ये, तरी ती आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? अक्षुद्र बुद्धी, क्षुद्र बुद्धीमुळे ती आम्हाला दिसत नाही. जीव भाव ही शुद्र बुद्धी आहे, म्हणून आम्हाला ती दिसत नाही. तो जीवभाव का दृढ झाला? प्रपंचासक्त आणि विषयासक्त असल्यामुळे तो क्षुद्र बुद्धी दृढ झाली. तिला आम्ही कधी पातळ करण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि म्हणून आम्ही त्याच्या सकट श्री गुरूंकडे जातो आणि आमच्या क्षुद्र बुद्धीचं कथन करतो. श्री गुरु काय देणार आहे पुढचं? प्रक्रियेनंतर जाणीव आणि ज्ञानरूपता कशी आम्हाला मिळणार आहे जर आम्ही पहिल्याच पायरीवर असू तर? म्हणून ब्रह्मदिसी उघडी मुक्ताबाई म्हणते, पण ते उघड असलेलं ब्रह्म आम्हाला दिसत नाही. म्हणून सुनील काकांचं फार सुंदर असं रचना आहे हो, काव्य रचना. आंधळ्या डोळ्यांनी जग बघतोय. इकडे आंधळाही डोळा म्हणायचं आणि तिकडे जग बघणे म्हणते. विरोधाभासातून केलेली मांडणी आमच्या समोर. आम्ही कसे आहो? डोळे असून आंधळे. क्षुद्र बुद्धीमुळे आंधळे पण आलेला आहे. म्हणून आंधळ्या डोळ्यांनी जग बघतोय, सुखाच्या लोभात दुःख घेतोय. सुनील काकांची काव्य रचना, अत्यंत बोलकी अशी काव्य रचना आहे. क्षुद्र बुद्धीचा ह्यामध्ये सुंदरपैकी सरळ अर्थ याच्यात दिलेला आहे. म्हणून क्षुद्र बुद्धीकडून अक्षुद्र बुद्धीकडे जाणे ही साधना आहे. त्यासाठी अभ्यास, साधनेच्या अनेक व्याख्या आपण करतो. ही पण एक व्याख्या करून घ्यावी की यमदेव नचिकेतांवर का संतुष्ट झाले हो? आमचे गुरुदेव आमच्यावर असेच संतुष्ट केव्हा होतील?
हा विचार या मंत्राच्या माध्यमातून आम्ही करायचा. आणि म्हणून अभ्यास, म्हणून स्वाध्याय, त्यासाठी श्रवण, अंगी श्रवण. कसं श्रवण? अंगी श्रवण. समर्थ म्हणतात, महाराज दे अंगीचे वस्त्र आता. रामराया तुझ्या अंगीचे वस्त्र ते. वस्त्र काय करतं? संरक्षण करतं. रामरायाच्या अंगीचे वस्त्र कोणते? सच्चित आनंद. हे अंगीभूत असलेले वस्त्र आहे. अंगीभूत असलेले सच्चित आनंद. आणि ते आता मला दे, म्हणजे माझं देहबुद्धीपासून संरक्षण होईल, माझं अज्ञानापासून संरक्षण होईल, अविद्येपासून संरक्षण होईल. मागणं संतांचं, भक्तीतून मागणं. अंगीचे वस्त्र आता. म्हणून श्रवण कसं असावं? अंगी श्रवण असावं. माझ्या अंगी लागलं पाहिजे. हो, बाळ अन्न खातो, अंगी लागतो तो गुटगुटीत होतो. अंगी नाही लागलं तर गुटगुटीत होत नाही. किती काजू किसमिस द्या, मेवा द्या, श्रवण अंगी लागलं पाहिजे, आत्मसात झालं पाहिजे. क्षुद्र बुद्धी नष्टच झाली पाहिजे. सगळी गुणसंपदा अंगी आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. त्याच्यासाठी श्रवण. म्हणून सकाळचा पाठवर्ग. पाठवर्ग संस्कारक्षम असतो. एकच संस्कार त्या पाठवर्गामध्ये होत असतात. एकच संस्कार, शिवोहम शिवोहम, हा एकच संस्कार पाठवर्गामध्ये असतो, दुसरा नाही. वक्ता कोणी असो, संस्कार तोच, वक्तव्य तेच. कारण ते वक्तव्य श्री गुरूंकडून आलेलं आहे. वक्त्याचं याच्यामध्ये काही नसतो. श्री गुरूंकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यांच्याकडून आलेली ती बुद्धी असते. म्हणून जे जे ऐके वेदांत श्रवण. वेदांत श्रवण जसं जसं आम्ही ऐकतो ना, महाराजांनी सांगितलंय, ते अंगे होत जाणं आपण. जे जे ऐके वेदांत श्रवण, ते अंगे होत जाणं आपण. ते श्रवण आमच्या अंगीभूत झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? हो, हे अपरोक्षाचं लक्षण. अपरोक्षाचं हे लक्षण आहे. सत्यत्वे जाणं अतिशुद्ध. हे आम्ही जाणायला पाहिजे. बिलकुल लिहून घ्या ओवी. जे जे ऐके वेदांत श्रवण, ते अंगे होत जाणं. कशासाठी सगळं हे अंगीभूत श्रवण? क्षुद्र बुद्धी जाण्यासाठी, अक्षुद्र बुद्धी, विशाल बुद्धी, यासाठी हे सगळं. आणि असे गुरु आणि असे शिष्य असणं हे महद आश्चर्य आहे की नाही? नचिकेता आणि यमदेव, गुरु शिष्यांची जोडी. पण अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला माहिती आहेत. परत या ठिकाणी उल्लेख करायचं कारण नाही. आख्यायिकाच्या आपल्या विषयाच्या अनुषंगिक असणारी ही जोडी जी आहे, महद आश्चर्य आहे. मग या महद आश्चर्यामध्ये आम्ही असावं की नुसतंच ते महद आश्चर्य, त्या अक्षुद्र बुद्धीचे यमराज, नचिकेता अत्यंत गुणांनी संपन्न म्हणून त्याच्यावर प्रसन्नता, ते नाही. पुराणातली वांगी पुराणात, ते पुराण झालं. ती आता माझ्याकडे यायला पाहिजे. त्या वांग्याची भाजी मी करून खायची, अंगी लागली पाहिजे. आणि या महद आश्चर्यामध्ये मी बसलो पाहिजे. भाग्यवान शिष्य आणि भाग्यवान श्री गुरु. आणि म्हणून अत्यंत प्रसन्न होऊन नचिकेतांनी न मागता सुद्धा त्यांना एक वर दिलेला आहे. आणि यमदेव म्हणतात आहे की आजपासून ही जी अग्नीची उपासना मी तुला देतोय, तर ह्या अग्नीला नचिकेता अग्नी ह्या नावाने प्रसिद्धीला येईल. तुझ्याच नावाने ही उपासना प्रसिद्धीला येईल. काय प्रसन्नता आहे पहा श्री गुरूंची. एवढा सन्मान आहे हा सन्मान नचिकेतांना मिळालेला आहे. आणि म्हणून एवढा सन्मान दिला यमदेवांनी. आणि त्याचबरोबर एक
रत्नमाला पण दिली हो. शब्दरूपी रत्नमाला. आचार्य म्हणतात शब्दरूपी रत्नमाला दिलेली आहे. शब्दवती रत्नमाला इमा अनेक रूपा विचित्राण गृहाणम स्वीकरू. नचिकेता, ही शब्दरूपी माला मी तुला दिलेली आहे. कोणती? अग्नी उपासनेची. अग्नीच्या उपासनेची शब्दरूपी माला दिलेली आहे. आता ही तू स्वीकार कर. आणि ती माला कशी आहे? रत्नमयी आहे. का रत्नमयी म्हटलं त्याला? त्या मालेला रत्नमयी का म्हटलंय? कारण रत्न कसं असतो? रत्न प्रकाश स्वरूप असतो, तेजोमय असतो. ज्ञान आणि असं जिथे प्रकाश आहे, जिथे तेज आहे, त्या ठिकाणी ज्ञान आहेच. ती ज्ञानमय अशी माला श्री गुरूंनी शिष्याला दिलेली आहे. मी पण त्या माळेचा अधिकारी व्हावा. सध्या अग्नीची उपासना बाजूला ठेवा. माझ्या श्री गुरूंनी मला अशी शब्दरूपी रत्नमय माला प्रदान करावी. म्हणजे काय हो? माझ्या शब्दामध्ये सामर्थ्य द्यावं, तेज द्यावं. कोणी? श्री गुरूंकडून. तेजस्विता. म्हणून शांती पाठामध्ये सुरुवातीला सामर्थ्य मागितलंय आणि तेज पण मागितलेलं आहे. वाणीमध्ये सामर्थ्य आणि ज्ञानामध्ये तेज. वाणीतलं सामर्थ्य ज्या वेळेला वाणीमध्ये येतं, श्री गुरु जेव्हा वाणीमध्ये सामर्थ्य देतात, त्यावेळेला ती वाणी संस्कारक्षम होते. त्या वाणीमधून संस्कार होतात अंतःकरणावर. कोणाच्या? माझ्याही होतात, स्वतःच्याही अंतःकरणावर संस्कार होतात. आणि ती वाणी ज्यांच्यासाठी आपण वापरतो त्यांच्याही अंतःकरणामध्ये ते संस्कार होतात. सामर्थ्यवान वाणी आणि त्या शब्दांमध्ये तेज दिलेलं आहे. ज्ञानाचं तेज. त्यांनी काय होतं हो? त्या ज्ञानाच्या तेजाने काय होतं? ज्ञानवन्ही प्रगटे. त्या ज्ञानाच्या तेजाने काय होतं? ज्ञानवन्ही प्रगटे. त्यांनी दृश्य केर आटे. आता ह्या दृश्याचा जो केर आहे, दृश्याचा जो पसार आहे, तो आटला, त्याचा निराश झाला, बाधित झाला. तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे. विविधता जी आहे, भेद जी आहे, त्या भेदाचं मूळच तुटलं हो. अभेदत्वाकडे वाटचाल, अभेद दृष्टी प्राप्त झाली. कशामुळे? प्रकाशामुळे. ज्ञानवन्हीचं प्रगटीकरण झालं त्या ठिकाणी. आणि असं ज्ञानवन्हीचा प्रकाश आणि सामर्थ्य अशी रत्न तडित माला, प्रकाश स्वरूप आणि तेजमय अशी ज्ञानमय माला श्री गुरूंकडून आम्ही सुद्धा आमच्या गळ्यात श्री गुरूंनी घातलीच पाहिजे. नक्की घातली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला क्षुद्र बुद्धीचा नाश करून अक्षुद्र बुद्धीकडे जायचं. त्यासाठी साधना, त्यासाठी श्रवण. बस मी आणि श्री गुरु एवढीच द्वैत बुद्धी शिल्लक असावी हो. बाकी सगळ्यात द्वैताचा पसारा जो आहे ना, त्याचा बाधन, त्याचा निराशच व्हावा. एवढं द्वैत मात्र शिल्लक ठेवावं शिष्यानी. याला 2% द्वैत असं म्हणतात. मी आणि श्री गुरु एवढंच द्वैत आहे. मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरं ना कोय. इथपर्यंत माझ्या बुद्धीचा विकास मी करावा आणि अक्षुद्र बुद्धी श्री गुरूंची जी आहे ती माझी व्हावी आणि ऐक्याचा अनुभव घ्यावा. अशी ही रत्नमाला यमदेवांनी नचिकेतांना दिलेली आहे. दुसरा अर्थ आचार्य या ठिकाणी सांगतात की
अकुत्सित म्हणजे अमर्याद असणारी कर्ममयी माला आहे. नचिकेताला जी माला दिली आहे ती श्लोकाच्या अनुषंगिक, या उपनिषदाच्या अनुषंगिक कर्ममयी माला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आम्हाला मात्र कर्मविज्ञानाने युक्त असलेली कर्मरूपी माला श्री गुरूंकडून घ्यायची नाही, ज्ञानरूपी माला घ्यायची आहे. ज्ञानमय अशी माला घ्यायची आहे. ते प्रदान करणार आहे. अहेतुक दयाळुत्व त्यांचं, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून श्रुती आता पुढच्या श्लोकाकडे, पुढच्या मंत्राकडे जाते आहे. श्रुती वर्णन करते आहे की त्रिणाचिकेतस्ति विरेत्यम संधी त्रिकर्म कृतरती जन्म मृत्यू ब्रह्मजज्ञम देवमिड्यम विदित्वा निचायेमान शांतिमत्यंत मेती. आता या ठिकाणी यमदेव म्हणतात आहे की 3 नचिकेत अग्नीची जो उपासना करतो, 3 नचिकेत अग्नी याची उपासना जो करतो, म्हणजे 3 वस्तूंशी संबंध प्राप्त करून हा 3 कर्म करणारा पुरुष जन्म मृत्यूला पार करतो. म्हणजे अग्नीची उपासना करण्यासाठी त्या साधकामध्ये कोणते अधिकार संपन्नता पाहिजे हे याच्यामध्ये सांगून राहिले. त्यांनी 3 वस्तूंशी संबंध त्यांचा प्राप्त झाला पाहिजे. कोणाचा? जो ही अग्नीची उपासना करतो त्याचा. त्यांनी 3 कर्म केलेली असली पाहिजे, 3 संबंधामध्ये तो आलेला असला पाहिजे, 3 कर्म केलेली असली पाहिजे. आणि त्यानंतर ब्रह्मापासून उत्पन्न झालेला व ब्रह्मस्वरूपाला जाणणारा, तसेच सर्व वंद्यस्तुत्य अग्नीचे स्वरूप त्यांनी जाणलं पाहिजे. आणि ते स्वरूप निश्चित करून तो पुरुष श्रेष्ठ प्रकारच्या शांतीला प्राप्त होतो, ज्याला अग्नीची उपासना करायची आहे तो. मग आता या ठिकाणी त्रिणाचिकेत असं म्हटलंय, 3 नचिकेत असा अर्थ. 3 नचिकेत म्हणजे त्रिणाचिकेत म्हणजे काय? आता ह्या 3 गोष्टी कोणत्या या आपण समजून घेऊ. त्या फक्त समजूनच घ्यायच्या आहेत. आणि आम्हाला श्रुती ज्ञान पण देते ना. श्रुती आम्हाला जशी ब्रह्मविद्या देते तसं आम्हाला बाकीचंही ज्ञान देत असते, श्रुतीमधून मिळत असतं. आचारसंहितेचं ज्ञान मिळत असतं. ती आचारसंहिता जर आम्ही पाळली, श्रुतीप्रमाणे पाळली, तर आम्ही ब्रह्मविद्या घ्यायला तत्पर राहतो, अधिकार संपन्न होतो. आणि म्हणून ह्या मंत्राच्या माध्यमातून काय पद्धतीची आचारसंहिता आम्हाला आचार्यांनी समोर ठेवली आहे बघा. आचार्य भाष्यामध्ये आचार्य म्हणतात की पुनरपि कर्मस्तुती एव आह, म्हणजे पुन्हा अग्निविद्येची म्हणजे कर्मानुष्ठानाची आम्ही स्तुती करत आहोत. कर्मानुष्ठानाची स्तुती करत आहे. म्हणजे अग्नीची उपासना करायची असेल तर आम्ही काय पद्धतीने ह्या 3 गोष्टींच्या, आम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील ह्या लक्षात घ्या. आम्हाला अग्नीची उपासना करायची नाहीये हे जरी खरं आहे, तरी पण आचार्यांनी ज्या वेळेला आम्हाला ते आचार्य सांगतात आहे, त्या अर्थी आम्ही निश्चितपणे ते अंगीकारलं पाहिजे. आणि कशासाठी? ब्रह्मविद्येसाठी आम्हाला सज्ज व्हायचंय. 3रा वर 3ऱ्या वरापासून ब्रह्मविद्या सुरू होणार आहे. आणि त्यासाठी म्हणून ज्या पुरुषाने अग्नीचे 3 वेळा चयन केलेले आहे त्याला त्रिणाचिकेत असं म्हणतात. आता हे थोडं माहिती स्वरूपाचं, ज्ञान स्वरूपाचं थोडस लक्षात ठेवा, पण महत्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवा. मग आता दुसरा अर्थ आचार्य या ठिकाणी सांगतात आहे की 3 गोष्टी कोणत्या? तर त्या 3 गोष्टी म्हणजे अग्नीचं ज्ञान घेतलं पाहिजे. त्रिणाचिकेत म्हणजे अग्नीचं ज्ञान घेतलं पाहिजे. नुसतं ज्ञान घेतलं पाहिजे का? नाही, ज्ञान घेऊन त्याचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे तो कशा पद्धतीची उपासना करायची, ती उपासना मी माझ्या ह्याच्यामध्ये कशी बसवून घ्यायची, त्या उपासनेमधून
नेमकं मला काय मिळवायचं, अध्ययन झालं. त्या उपासनेमधून नेमकं मला काय मिळालं पाहिजे, हा सगळा विचार करणं, याला अध्ययन असं म्हणतात. नुसतं ज्ञान मिळवणं नाही, म्हणजे फक्त शाब्दिक ज्ञान मिळवलं हो सगळं, पण त्या शाब्दिक ज्ञान आम्ही आमच्या जीवनात बसवण्यासाठी विचारच नाही केला तर अध्ययन होत नाही. म्हणून अध्ययन पण केलं पाहिजे ज्ञानाबरोबर. आणि नुसतं अध्ययन करून होणार नाही. आता मिळालेलं ज्ञान आमच्या जीवनात कसं बसवायचं, ते ब्लॉक्स कसे फिट करायचे, हे आता सगळा विचार झाला पूर्ण. आणि आता हा विचार झाल्यानंतर आता अनुष्ठान करायचं, म्हणजे ते ज्ञान आता आत्मसात करायचं, त्याचं अनुष्ठान करायचं. ह्या 3 गोष्टी साधकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. अग्नीची उपासना करा की कोणतीही उपासना करा, या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यानंतर आचार्य म्हणतात आहे की 3 संबंध पुरुषांच्या जीवनामध्ये आलेले असले पाहिजे. साधकाच्या जीवनामध्ये 3 संबंध मधून साधकाची वाटचाल झाली पाहिजे. कोणते ते 3 संबंध? आचार्य म्हणतात आई वडील आणि आचार्य यांच्याशी संबंध प्रत्येक जीवाचा आला पाहिजे, तरच तो संस्कार संपन्न होतो. प्रत्येक जीव ज्यावेळेला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ह्या संस्कारातून आलेला असेल तेव्हाच तो संस्कारक्षम होतो. म्हणून जन्मल्यापासूनच संस्कार. म्हणून त्रिभी मातृपित्राचार्य एत्य प्राप्य संधी संधानम संबंधम मात्राद्यनुशासन यथावत प्राप्य इति एतत्. आचार्य भाष्य सांगून राहिले. आचार्य सांगून राहिले की जन्मल्यानंतर मनुष्यावर आई वडील आणि आचार्य यांचे संस्कार, अनुशासन आणि उपदेशांचे संस्कार झाले पाहिजे. संस्कार म्हणजे सम्यक क्रियते इति, म्हणजे जे प्रयत्नपूर्वक यथार्थपणे केले जातात त्याला संस्कार असं म्हणतात. आता फक्त संस्कार वर्गच असतात, पण त्यात संस्कार असतात का? ते सोडून सगळं असतात संस्कार वर्ग. संस्कार वर्गाला जायची काय आवश्यकता आहे? कारण ते संस्कार घरामधून मिळतच नाहीये, म्हणून वर्ग काढल्या जातात. जे सहजगत्या घरीच येत होते हो. मातृदेवो भव, पहिला संस्कार करणारी माता. अत्यंत बुद्धिमान असणारा मनुष्य अत्यंत बुद्धिमान असा प्राणी आहे. त्या बुद्धिमान असणाऱ्या प्राण्याला सगळं शिकवावं लागतं. जन्मल्यापासून दूध कसं प्यायचं, पालथं कसं पडायचं, उभं कसं राहायचं, चालायचं कसं, सगळं शिकवावं लागतं. कोणाला? बुद्धिमान प्राण्याला. मनुष्य बुद्धिमान प्राणी म्हणतो, अत्यंत बुद्धिमान आहे, पण शिकवावं सगळं लागतं. काय भगवंताची लीला आहे ही. आणि ह्यात संस्कारामधून, तिन्ही संस्कारांमधून प्रत्येक जीवानी जायलाच हवं. मातृदेव भव, पितृदेव भव. मातेचे संस्कार झाल्यानंतर पित्याचे संस्कार. थोडा कडक पद्धतीने जीवनाचे आचार धर्म कोण सांगतं? पिताच सांगतात. मौंजबंधन त्यावेळेला पिताकडून अनुग्रह. आणि मग पिता मात्र आपल्या पुत्राचा हात कुठे सोपवतात? आचार्य देवो भव, आचार्यांकडे त्या जीवाला सोपवतात. संस्कार माता पित्यांकडून इथपर्यंत आले पाहिजे की त्या प्रत्येक जीवाला आता श्री गुरूंची आवश्यकता वाटलीच पाहिजे. प्रत्येक जीवाला हे संस्कार आई वडिलांकडून यावे, तेव्हा गुरुप्राप्तीचे तळमळ त्या जीवाला लागते. आणि तेव्हा मग तो उपासनेसाठी सज्ज होतो. म्हणून त्रिभी मातृपित्राचार्य, म्हणून 3 संबंधामधून हा जीव आलेला असला पाहिजे, असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरच ते जीवन परिपूर्ण असं होतं, ते चारित्र्य संपन्न होतो. त्याच जीवाचं जीवन हे परिपूर्ण होतं, चारित्र्य संपन्न होतो. म्हणून संस्कारांना एवढं महत्व आहे. म्हणून शास्त्रकार असं म्हणतात
की ज्यांच्याजवळ विद्या नाही, तप नाही, दानवृत्ती नाही, ज्ञान नाही, चारित्र्य नाही, दैवी गुण नाही, धर्माचरण नाही, मनुष्य म्हणून जन्माला येऊन त्याच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, हे होणं फार आवश्यकता आहे. म्हणून तू चांगलं वाग असं सांगण्याची गरजच नाही आम्हाला पडली पाहिजे. ह्या संस्कारांची कमतरता असल्यामुळे सांगावं लागतं, तू चांगलं वाग. म्हणून गुरुजनांनी सुद्धा या संस्काराबद्दल फार तत्पर असावं, फार तत्पर असावं. आता एक छोटा अनुभव सांगते. अत्यंत उच्च पदावर, प्रिन्सिपल या पदावरून रिटायर्ड झालेली व्यक्ती आणि चिन्मय मिशनच्या माध्यमातून चिन्मयानंदांच्या तत्वज्ञानाने, चिन्मय तत्वज्ञान, शैक्षणिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करून संस्कारक्षम विद्यार्थी तयार केले. आत्ताच रिटायर्ड पण झाल्या आणि रिटायरमेंटच्या वेळेला विद्यार्थी म्हणतात, क्वालिफाईड विद्यार्थी जे अत्यंत वाईट दिशेला वळणारे विद्यार्थी आज चारित्र्य संपन्न झाले आणि ते म्हणतात की आमच्या मॅडमनी आमच्यावर इतके सुंदर संस्कार केले आहेत, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. आज आम्ही आचार्य देवो भव. आमच्या जीवनामध्ये त्याची आवश्यकता तयार करणाऱ्या आमच्या मॅडम आहेत. ह्याला म्हणतात शिक्षकांनी सुद्धा चारित्र्य संपन्न असा त्या जीवाला तयार करावं. ही जबाबदारी पण शिक्षकांची आहे. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलेलं आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता आचार्य सांगतात, तीनचा अर्थ सांगतात की ते जे तीन गोष्टी अजून कोणत्या आवश्यक आहे, तर प्रत्यक्षानुमान गमे, म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम या तिन्हीचाही संबंध यावा. म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष सगळं दिसतं, प्रत्यक्ष दिसतं, त्यावेळेला ते विश्व सत्य आहे असं वाटतं, परंतु बरेचदा ते सत्य नाही, भास पण असतो. त्यावेळेला आम्ही अनुमानाचा पण त्या ठिकाणी फायदा घ्यावा, त्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वापर करावा. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. आगम प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण, म्हणजे वेद प्रमाण, याचा सुद्धा निरपेक्ष वृत्तीने विचार करावा. त्यानंतर आचार्यांचा दुसरा अर्थ राहिला माझा सांगण्याचा. आचार्यांनी तीन गोष्टीमध्ये आणखीन तीन गोष्टी सांगितल्या की वेद, स्मृती ग्रंथ आणि आचार्य या तीन गोष्टींचा प्रत्येक जीवाचा संबंध आला पाहिजे. जसा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या तीन गोष्टींशी संबंध आला पाहिजे, तसं वेद, स्मृती आणि आचार्य या तीन गोष्टींशी संबंध आला पाहिजे. म्हणजे आम्ही वेदांचं अध्ययन करायचं आणि आचरण पण करायचं, स्मृती ग्रंथांचा पण अभ्यास करायचा, आणि त्याला शिष्टाचार असं म्हणतात. आणि तिसरा अर्थ सांगितला, तीन गोष्टींचा संबंध कोणता आला पाहिजे, तर प्रत्यक्ष, अनुमान आणि प्रमाण. म्हणजे ह्या तिन्ही याचा प्रमाणांच्या साह्याने आम्ही निरपेक्ष बुद्धीने विचार करायचा. आणि असं ज्या वेळेला आम्ही थोडक्यात आई वडील आचार्य, वेद स्मृती आचार्य, प्रत्यक्ष अनुमान आगम अशा तीन प्रकारचे संबंधामधून ज्या वेळेला साधक जाईल, त्यावेळेला त्याची बुद्धी प्रगल्भ शुद्ध होते. आणि अशी शुद्ध आणि प्रगल्भ बुद्धी झाली की श्री गुरूंकडे तो ज्ञान घ्यायला जातो, तर श्री गुरु भरभरून ज्ञान देतात. आणि म्हणून श्रुती या ठिकाणी सांगते की त्रिकर्म कृत तरती जन्म मृत्यू. आता श्रुती आपल्याला आपल्या अग्नी उपासनेच्या संदर्भात सांगते आहे की तीन प्रकारची कर्म, यज्ञ, अध्ययन आणि दान, अशी तीन प्रकारची कर्म केली की तो जन्म मृत्यूला पार करतो. थोडं 5 मिनिटं घेते आणि हा श्लोक पूर्ण करते. आणि अशी तीन प्रकारची कर्म, आता ही तीन प्रकारची कर्म अग्निदेवतेच्या उपासने संदर्भात आहे. तत्पूर्वीची तीन प्रकारचे संबंधामध्ये साधकांनी यावं, ह्या सगळ्या साधकांनी ह्या तीन संबंधांमध्ये यावं.
परंतु आताच्या ज्या 3 कर्मामध्ये अग्नी उपासनेचा साधकांनी असावं किंवा तो येतो, ती उपासनेचा यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यांनी सांगितलं या ठिकाणी आचार्य आम्हाला कर्म आणि उपासनेच्या समुच्चयाचा उपदेश देतात, की कर्म आणि उपासना यांचा समुच्चय आम्ही केला पाहिजे, म्हणजे आम्हाला अधिकस्य अधिक फलम मिळेल. म्हणजे काय होईल, आम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. अग्नी देवतेच्या उपासनेच्या माध्यमातून हे 5 मिनिटाचं विवेचन आहे. एवढं फक्त समजून घ्यायचं या उपनिषदांच्या अनुषंगिक आहे म्हणून, माहिती असावी म्हणून. बाकी आपल्याला स्वर्ग प्राप्ती नको आहे आणि अशा उपासना सुद्धा नको आहे की ज्या आम्हाला परत जन्म घ्यायला भाग पाडतीलच. तेवढे भोग संपले की आम्हाला यावंच लागेल अशी उपासना आम्हाला करायचीच नाहीये. फक्त आम्हाला या ठिकाणी कर्म उपासनेचा समुच्चय आचार्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून जो ब्रह्मयज्ञ आहे म्हणजे काय, ब्रह्मज म्हणजे ब्रह्मापासून जन्माला आलेला म्हणजे कोण, हिरण्यगर्भ म्हणजे कोण, ईश्वर. तो सर्वज्ञ आहे, तोच या विश्वाच्या निर्मितीचे कारण आहे आणि तोच देव आहे. कारण त्याच्याजवळ इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती हे तिन्ही पण आहे. म्हणून तोच देव आहे. देवतनात इति देवा. म्हणून हिरण्यगर्भ हा प्रकाश स्वरूप आहे, म्हणून त्याला देव म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्याची जर आम्ही उपासना केली तर तो हिरण्यगर्भ सुवर्णाप्रमाणे जसा तेजस्वी आहे, ऐश्वर्य, कीर्ती, संपत्ती या सगळ्या गुणांनी तो जसा संपन्न आहे, वंदनीय आहे, स्तवनीय आहे, तसा मनुष्य नाही. म्हणून त्याची उपासना आम्ही करायची आणि ते आम्ही आमच्यामध्ये आत्मसात करायचे. म्हणून दिव्यत्वाची जेथ प्रचिती, म्हणून ईश्वराच्या रूपाने गुरूंच्या मुखातून आम्ही हे सगळं ज्ञान घ्यावं. बस ह्या उपासनेने आत्यंतिक शांती मिळते. परंतु या ठिकाणी जी आत्यंतिक शांती प्राप्त होते, अग्नीच्या उपासनेने जी आत्यंतिक शांती होते, ही आत्यंतिक शांती मोक्ष सापेक्ष नाही, मोक्षाची नाही, मोक्ष रूपाची नाही, ती सापेक्षिक शांती आहे. कारण या ठिकाणी उपासनेचा विषय सुरू आहे, अग्नी उपासनेचा विषय सुरू आहे. लक्षात घ्या, अग्नी उपासनेचा विषय सुरू असल्यामुळे ह्या जीवाला मोक्ष प्राप्ती होत नाही. उपासनेने मोक्ष प्राप्ती होणार नाही. फक्त अंतःकरण मात्र सत्वगुण प्रधान, शुद्ध आणि अंतर्मुख होतो आणि वैराग्याची प्राप्ती होते. हे निश्चित आहे, एवढी वैराग्याची प्राप्ती नक्की होते. परंतु तत्पूर्वी आम्ही या आचार्यांनी सांगितलेल्या 3 संबंधातून प्रत्येक साधकांनी जायलाच हवं. हे फार महत्वाचा विचार या श्लोकाच्या माध्यमातून आहे. 3 संबंध, आचार्य देवो भव, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. त्यानंतर वेद, स्मृती, आचार्य आणि त्यानंतर प्रत्यक्ष, अनुमान, आगम. याचा आम्ही उपयोग करून घ्यावा आणि आम्ही सुद्धा या जन्म मृत्यूला पार करणाऱ्या त्या मार्गाला, ती निरातिशय शांती, निरातिशय आनंदाला आम्ही प्राप्त व्हावं. अग्नी उपासनेच्या मागे या ठिकाणी आम्ही असावं असा उद्देश नाही. ती ह्या अनुषंगिक दुसऱ्या वराच्या अनुषंगिक सांगितलेली आहे, एवढं नक्की लक्षात ठेवावं. आणि आता अशा पद्धतीने दुसरा वर दिलेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये, मंत्रामध्ये मात्र त्याचा उपसंहार करतात आहे. हा उपसंहार आपण सोमवारी बघू. आज आपण या ठिकाणी थांबू. उद्या आपला स्वाध्याय मंच आहे आणि स्वाध्याय मंचामध्ये गीता असते. उद्या गीतेचा 13वा अध्यायाचा सारांश होणार आहे आणि शिल्पाताई सहस्त्रबुद्धे ज्या आपल्या सगळ्यांना परिचित आहे लिखाणाच्या माध्यमातून, त्यांच्या आपण खारविंदामधून
श्रवण करणार आहोत 13वा अध्याय. आणि 13व्या अध्यायाचं पठण सुद्धा उद्या प्रासादिक वाणीतूनच होणार आहे हो, हे आपल्याला उद्या कळेल. त्यामुळे उद्या सुद्धा आपण अगदी ह्याच संख्येने हजर राहा. आणि स्वाध्याय मंच हा माझ्यासाठी आहे अशी भावना करून ह्या मंचावर हजर राहा आणि सगळं प्राप्त करून घ्या. एवढीच आज सगळ्यांना विनंती करते आणि गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. राम कृष्ण.